रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अनिता बल्लाळ जोशी, संस्कृत पंडित आहे आणि बालसंस्कार वर्ग चालवते. संस्कार हा जन्मतःच बालकावर झालेला असतो. माता ज्यावेळी गर्भवती असते त्यावेळी गर्भसंस्कार माता स्वतःच्या गर्भावर करत असते. आजकाल गर्भसंस्कार हे फॅशन झालेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या काळामध्ये ऋषितुल्य माता ह्या आपल्या गर्भावर स्वतः आणि ऋषी गर्भसंस्कार करायचे. त्यामुळे ते राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, कृष्ण, सुदामा, त्याप्रमाणे भीम अशा प्रकारचे सुंदर संतान निर्माण झाले. गर्भसंस्कारामध्ये माता मुलांवर संस्कार करते. त्याच पद्धतीनं हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे अनेक श्लोक, प्रार्थना, स्तोत्रे, अथर्वशीर्ष, रामरक्षा अशा प्रकारच्या अनेक संस्कृतमधून असलेले श्लोक किंवा गीते हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मी हा चैतन्य संस्कार वर्ग, हा बालसंस्कार वर्ग काढलेला आहे. याच्यामध्ये 3 वर्षाच्या मुलापासून ते 18 वर्षाच्या मुलापर्यंत आपण याच्यामध्ये संस्कार वर्ग शिकवणार आहोत. याच्यामध्ये मग आपण भगवद्गीता शिकवणार आहोत, विष्णू सहस्त्रनाम. आजकाल काय होतं, सकाळी उठलं की मुलं बेडवरच बोटाने मोबाईल टच करत बसतात, कारण आई वडीलच ते करतात, त्यामुळे मुलांवर तसे संस्कार होत नाहीत. म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर काय करायचं, तर हाताची ओंजळ करायची आणि हाताच्या मध्यभागी बघून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम असं म्हणत दोन्ही हात हातावर चोळायचे आणि हळूवार डोळ्यावरून फिरवायचे. ज्या पद्धतीने हाताने आपण लक्ष्मी मिळवतो, अष्टगुरु लक्ष्मी मिळवतो आणि त्याच हाताने आपण विद्या लिहितो, म्हणून हाताचं पहिल्यांदा वंदन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सणांची माहिती, त्याप्रमाणे वारांची माहिती, एका वाराला कुठल्या देवतेची पूजा करावी, नक्षत्र, ग्रह अशा अनेक गोष्टी आपण या संस्कार वर्गामध्ये शिकवणार. जेवताना सुद्धा कसं जेवायचं, वेश परिधान कसा करायचा, पाश्चात्य लोकांची संस्कृती न स्वीकारता भारतीय आणि हिंदू धर्मांची संस्कृती आपण पहिराव करून आपण आपला धर्म पुढे न्यायचा आहे. जय श्रीराम असं बोलायचं, राधे कृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, काहीतरी म्हणा आणि मुखी सदा नाम घ्यायचं आहे. खेळायच्या वेळाला मुलांनी खेळलंच पाहिजे, परंतु संध्याकाळी तिन्हीसांज झाल्यानंतर आईने मुलाला देवापाशी बसवलं पाहिजे आणि देवापाशी दिवा लावून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असं तिन्ही संध्याकाळी देवाचं स्तोत्र आणि शुभं करोति म्हटली पाहिजे. त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होतो आणि घरामध्ये एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने मुलांवर संस्कार केले जायचे, तिन्ही संध्याकाळच्या आत मुलांनी यायचं, महिलांनी यायचं, मुलींनी यायचं, त्यामुळं मुलांवर संस्कार आपोआपच घडले जायचे. आजकाल कलियुग निर्माण झालेला आहे किंवा पाश्चिमात्य लोकांचा पगडा आपल्यावर बसलेला आहे, त्यामुळं घरातूनच संस्कार देण्याची प्रथा कमी कमी होत चालली आहे. पण बघा आपले संस्कार पाश्चिमात्य लोक घेत आहेत. आज इंग्लंड, अमेरिका येथील अनेक स्त्रिया हरे राम हरे कृष्ण असं म्हणत भारतात येत आहेत, वेगवेगळ्या धर्मस्थळांना भेटी देत आहेत आणि ती आपली विद्या आकलन करत आहेत आणि आपण त्यांच्याकडे झुकत आहोत. म्हणून आपण प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. कुठलाही जातीवाद ठेवू नका, प्रत्येकाने वेगवेगळे श्लोक शिका, गीता शिका, रामरक्षा शिका आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांनाही शिकवा. जेवणापासून काय करायचं, जेवताना सुद्धा ताट कसं असावं, अन्नग्रहण काय करावं हे सुद्धा आपल्याला संस्कार शिकवतो, नाही का. घरातील नातीगोती जपत असताना कुणाला काकू म्हणायचं, कुणाला आत्या म्हणायचं, कुणाला आई म्हणायचं, कुणाला आजी म्हणायचं. या नाते जपत असताना आजी आणि नातवाची माया म्हणजे दुधावरची साय ही सुद्धा आपण सांभाळली पाहिजे. काकाचं पुतण्याचं नातं हे पुढं धुळं घेतलं पाहिजे. आधुनिक काळामध्ये मोबाईल आणि टीव्हीच्या नादामध्ये आपण सगळे संस्कार विसरलेले आहोत. स्त्रियांनी देखील हातात बांगड्या घातल्या पाहिजे, कपाळावर कुंकू लावलं पाहिजे आणि साडी परिधान केली पाहिजे. पायामध्ये पैंजण घातलं पाहिजे, जोडवी घातली पाहिजेत, हातामध्ये बांगड्या घातल्या पाहिजेत आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दागिन्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. कमरेचा कमरपट्टा गर्भाचं संरक्षण करतो, बाजूबंद दंडांचं संरक्षण करतो, टिकली हे मर्मबंध दाखवलेलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टीचे संस्कार आपल्या या धर्मसिंधूमधून मिळतात. त्यामुळे
त्यामुळं हिंदू परंपरेनुसार जे काही श्लोक स्तोत्रे त्याच्यानंतर प्रार्थना आहे त्या आपण चैतन्य भाषा संस्कार या केंद्रातून आपण शिकणार आहोत. तेव्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, चैतन्य भाषा प्रसार मंडळातून या संस्कार वर्गामध्ये आपण लहान मुलांनी प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याबरोबर त्यांच्या पालकांनाही मी अनेक प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाने या संस्कार वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. या प्रवेश वर्गाला आपण माफक फी ठेवलेली आहे. तर माझं नाव मी सांगते अनिता बल्लाळ जोशी आणि माझा फोन नंबर आहे 8530334304. परत सांगते 8530334304. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.